नमस्कार अकोलाकर. मी जिल्हाधिकारी अकोला आहे. माननीय भारतीय निवडणूक आयोगाने 15 जून 2026 ला SIRचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. वेळापत्रकनुसार आज रोजी 30 जून 2026 ला आपले BLO कडून नागरिकांचे घरोघरी जाण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 29 जुलै पर्यंत चालणार आहे. म्हणजे जवळजवळ 1 महिना हा कालावधीमध्ये आपले जो मतदार आहे जे जवळजवळ 16 लाख आहे त्यांची प्रत्यक्ष पडताळणी आपले BLO करणार आहे. आपले BLO तुमचे घरी जाणार आहे आणि ते 2 इन्युमरेशन फॉर्म घेऊन जाणार आहे. ते इन्युमरेशन फॉर्म अंशतः भरलेला गेला आहे. आपली जो 2002 आणि 2004 ची जो सूची होती त्याच्याप्रमाणे तो इन्युमरेशन फॉर्म अंशतः भरलेला गेला आहे. आपली SIRची मॅपिंग जवळजवळ 80% झालेलं आहे. जे मॅपिंग झालेले आपले मतदार आहे त्यांच्याकडे आपले BLO जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं जाते की जेव्हा तुमच्याकडे BLO येत आहे कृपया करून तुमच्या द्वार उघडा, त्यांना वेळ द्या. हा जो फॉर्म आहे भरायला जास्त वेळ लागत नाही, हार्डली 5 मिनिट लागणार आहे. एक फॉर्म भरलेला फॉर्म तुम्हाला दिला जाणार आहे, दुसरा भरलेला फॉर्म आपले BLO स्वतःकडे ठेवणार आहे. घरी जाऊन किंवा ऑफिसमध्ये जाऊन आपला BLO हा फॉर्मची डिजिटायझेशन करणार आहे. तुमच्या एक नागरिक म्हणून हा ड्युटी आहे की तुम्हाला सगळे BLOsला सहकार्य करायचे. त्याच्यासाठी वापरली जाणारी ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म्स आहात ते आहे ECI नेट ॲप आणि voters.eci.government.in हा वेबसाईट आहे. आपले कलेक्टर ऑफिसमध्ये एक हेल्प डेस्क केलेला आहे. हा जो मी बसलेली आहे हे एक हेल्प डेस्क आहे. इथे आमचे 2 कर्मचारी बसतात. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही इथे येऊन त्यांच्याकडून संपर्क साधू शकतात. आम्ही एक टोल फ्री नंबर केलेला आहे 1950. तिथे कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकतात. तुमचे जो BLO आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि त्यांच्यासोबत तुमच्या जो टाइम प्रमाणे की तुम्ही कधी अवेलेबल आहे किंवा दुसरे काही फोटो बद्दल काही माहिती असेल तुम्ही देऊ शकतात. बुक अ कॉल विथ EBLO हा ECI नेट ॲप वर अवेलेबल आहे. जो आपला इन्युमरेशन फॉर्म आहे त्याच्याबद्दल थोडा पटकन सांगू इच्छिते मी. हा फॉर्म मध्ये मोस्टली मतलब काही माहिती अंशतः भरली गेली आहे, काही माहिती तुम्हाला भरायची आहे. फोटो ज्यांची ब्लड फोटो आहे हा माहिती आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यांना स्वतःची क्लिअर फोटो द्यायचे किंवा आपले BLO ऑन द स्पॉट पण तुमची फोटो काढू शकतात. बाकी जो ऐच्छिक आहे ते जरी माहिती नाही भरली तरी पण चालते. फोन नंबर एकदम गरजेचे आहे. फोन नंबर तुम्हाला लिहावा लागेल. तुमची जो माहिती आहे तुमचे काही नातेवाईक तुमचे फॅमिली मेंबर पण भरू शकतात. शेवटच्या याच्यात ज्यांनी माहिती भरली आहे त्यांच्या सही गरजेची आहे. जास्त काही माहिती ह्या फॉर्म मध्ये भरायची नाहीये. मेजर आपला जो ब्लड फोटो आहे हा एक इश्यू आहे. बाकी जरी 2-3 ठिकाणी तुमचे नाम असेल किंवा डिजिटली सिमिलर एंटिटी DSC आम्ही ज्याला म्हणतो ते जरी असेल तर त्याच्यावर पण तुम्हाला कुठे तुमच्या नाम हवे, कोणती कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये नाम हवे हा क्लॅरिटी तुम्हाला आपले BLOsला देऊ शकता. हा कार्यक्रम झाल्यानंतर 1 महिन्याच्या आपल्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 5 ऑगस्टला आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करण्याची कालावधी आहे आणि 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर पर्यंत नोटीस टप्पा देणे आणि हरकती निकाली काढण्याचा कालावधी आहे. याच्यात जे लोकांची व्यवस्थित मॅपिंग झालेली आहे पण जे लोकांची मॅपिंग होऊन अनॉमलीज निघाली आहे त्यांची जो हरकती आहे ते नोटीस आपले जो ERO नोटीस देऊन त्याची नंतर ते हरकती निकाली काढण्याचं काम होणार आहे. जो अनॉमलीज आहे आपले अनॉमलीची सूची आपल्याकडे आहे. 13 प्रकारची आपल्याकडे अनॉमलीज आहे. समजा तुमच्या नाम मध्ये काही तफावत आहे किंवा लिंग वयामध्ये तफावत आहे अशी 13 प्रकारची अनॉमलीज आहे. हा अनॉमलीज काढण्याचा प्रोसेस काय आहे की तुम्हाला एक नोटीस दिला जाणार आहे. ते अनॉमलीज काढण्यासाठी तुमच्याकडे काही दस्तावेज असेल ते तुम्ही घेऊन येऊ शकतात. मोस्टली याच्यात डॉक्युमेंटची तेवढी काही गरज नाही आहे. मोस्टली याच्यात पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे करून तुमची अनॉमली काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार. शेवटचा जो याच्यात विषय राहिला की जो अनमॅप्ड झालेले आहे, जे लोक आपल्याला भेटले नाही, सापडले नाही काही कारणमुळे असे पण आपल्याकडे मतदार आहे आपली यादीमध्ये. अनमॅप्ड झाले जो आहे त्यांची आम्ही त्याच्या काय कारणमुळे अनमॅप्ड झाला हा पण आपले BLOsला काम करायचे. ASD ॲब्सेंट शिफ्ट डेट
डुप्लिकेट आणि अदर्स. तो हा कारणमुळे जो फॉर्म अनकलेक्टेबल राहणार आहे त्यांच्यावर पण आपले जो EROs आहे डिसिजन घेणार आहे. तो हा शेवटचा जो एक प्रमाण आहे की 20% आपली मॅपिंग झाली नाही. जास्तीत जास्त मॅपिंग आता हा कालावधीमध्ये होईल असे आपल्याला असं वाटत आहे. अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी आपल्याला 7 ऑक्टोबरला होणार आहे. आणि सगळे जो आपले BLA आहात आपले लोकप्रतिनिधी यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना पण असे आवाहन केलं जाते की तुम्ही पण आपले BLOची आणि प्रशासनाची मदत करा. लोकांकडून ही माहिती भरण्यामध्ये आपली मदत करा. आणि BLAच्या सहकार्य खूप महत्वाचे आहे. त्यांना एकदा परत सहकार्य करते की आजपासून पुढचे 1 महिन्यामध्ये सगळ्यांना आपल्या अकोलाचे सगळे नागरिकांना प्रशासनाची मदत करायची आहे आणि आपली जो एक नागरिकांची एक ड्युटी आहे हा आपल्याला पार पाडायची. धन्यवाद.